आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईच्या अनेक भागात जोरदार पाऊस झालाय। माहीम, दादर, वांद्रेसह पश्चिम उपनगरात पाऊस झालाय। हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। नागपूरमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। भिवंडीत मुसळधार पावसानं हजेरी लावली। भातसा नदीची पाणी पातळी वाढली आहे। शेतांमध्ये पाणी भरल्यानं भात शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वाशिम जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय। गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहे। त्यामुळे धानपीक रोवणीला वेग येणार आहे। तसंच यावेळी पावसाच्या आगमनानं शेतकरी आनंदित झाल्याचं पाहायला मिळत आहे। भंडाऱ्याच्या तुमसर शहरात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। सकल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। प्रशासनाच्या जलनिस्तारण व्यवस्थेवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। महाराष्ट्रासह देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झालाय। 22 राज्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। मुंबईच्या उपनगरात पाऊस पडतोय। अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे।